पैसा काय कुठेही द्यावाच लागतो. काम करून घ्यायचं आहे म्हटल्यानंतर आपण त्या गोष्टीची किंमत दिल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट कोणत्याही प्रकारे कोणतीही गोष्ट ती असू शकते त्याचा मोबदला दिल्याशिवाय ती कुठेच तयार करून मिळत नाही किंवा त्या गोष्टीची मेहनत घेतल्याशिवाय कोणीही आपल्याला फ्रीमध्ये करून देत नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे, काम चांगलं असेल ना लांबून लांबून क्लायंट येतातच. आता हे बघा ब्लाऊज आलेलं आहे पुण्यावरून. 6 वर्ष ते 7 वर्षापूर्वी त्या मॅडम पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत. लग्नानंतर सुद्धा त्या तळेगावला येतात ब्लाऊज शिवण्यासाठी आणि त्यांचं हे ब्लाऊज शिवलेलं आहे. 4 टक्समध्ये बेल्टवाला ब्लाऊज आहे, राऊंड नेक आहे आणि क्रॉसपट्टीवाला आहे. बॅक साईडला ही डिझाईन होती तर त्यांचा गळासुद्धा असा प्रॉपर त्यांना हवा तसा करून दिलेला आहे. प्रॉपर अगदी हा बघा शेप तुम्ही म्हणाल तर जसा त्यांना आहे तसा 8.5-8पर्यंत हा गळा त्यांना सांगितलेलं होईल म्हणून दोरी लावलेली आहे आणि त्याच कपड्याचे टसल्स लावलेले आहेत. त्यानंतर स्लीव्ज जे आहे त्याला त्यांचं वर्क होतं, म्हणजे हा ब्लाऊजच असा आलेला आहे साडीसोबत वर्क केलेला मशीन वर्क आहे. तर सुंदर दिसतोय आणि तयार झालेला आहे. ते आता न्यायला येतील म्हणून म्हटलं प्रेस झालेले आहे तर तुम्हाला इथे दाखवते. आता प्रेसविषयी बोलाल तर मला बऱ्याच वेळेला विचारलं जातं की ताई तू प्रत्येक ब्लाऊजला प्रेस करते का? प्रत्येक ब्लाऊजला शिवून झाल्यानंतरच नाही तर हे बघा शिवायच्या अगोदर अस्ताला प्रेस झालेले आहेत. शिवायच्या अगोदर हा ड्रेसचं मटेरियल आहे त्याला प्रेस झालेले आहे आणि शिवल्यानंतर पुन्हा ह्याला प्रेस असते. जसं की ब्लाऊजच्या पिसाला सुद्धा प्रेस करावी लागते आणि शिवल्यानंतर सुद्धा त्याला तयार झाल्यानंतर सुद्धा शिवायच्या अगोदरही आणि शिवायच्या नंतरही. आता हा एक ब्लाऊज जो आहे जसं की मी म्हटलं की कामाचा मोबदला कुठेही आपण देऊनच काम करून घेतो, पण जिथे क्वालिटी मेंटेन ठेवली जाते, जिथे क्वालिटी एक नंबर दिली जाते त्या ठिकाणी पैसे किती आहेत त्याचा मोबदला किती आहे हे जास्त विचार न करता क्लायंट आपल्याकडे येतं. हे ब्लाऊज आपल्याकडे शिवायला आले होते याच क्लायंटच्या अगोदर इन्स्टा रील पाहून आणि त्यानंतर त्यांनी शिवून दिल्यानंतर पुन्हा अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायला दिलेला आहे ते तयार झालेलं आहे. आज ते मॅडम न्यायला येत आहेत आणि त्यांनी व्हिडिओमध्ये सुद्धा रिव्ह्यू दिलेला आहे तर छान वाटतं. याच्या अगोदर त्यांचा घागऱ्यावरचा ब्लाऊज शिवला होता आणि एक नॉर्मल साडीवरचा. सो हा एक हेवी साडीवरचा ब्लाऊज शिवलेला आहे भावाच्या लग्नासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते सांगू शकता आणि सोबत हा ब्लाऊज आहे. क्वालिटी व्यवस्थित असेल तर क्लायंट आपल्याकडे कुठूनही येतं हे सांगायचं ह्याच्यामध्ये माझा मुद्दा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू, बाय.